हरे कृष्ण. भगवद्गीता अध्याय 2 सांख्ययोग श्लोक 7. कार्पण्यदोषोपहत स्वभावः पृच्छामि त्वा धर्मसम्मूढचेतः यच्छ्रेयः स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्. कार्पण्य दुर्बलता, दैन्य, दोष उणीव, उपहत ग्रस्त झालेला, स्वभाव विशेषता, स्वाभाविक वृत्ती. पृच्छामि मी विचारित आहे, त्वाम तुम्हाला, धर्म सम्मूढ गोंधळून, मोहग्रस्त, चेतः अंतकरणात, यत काय, श्रेयः सर्वतोपरी कल्याणकारक, श्रेयस्कर, स्यात असेल, निश्चितम निश्चितपणे, ब्रूहि सांगा, तत् ते, मे मला, शिष्य ते तुमचा, अहम मी, शाधी उपदेश करा, माम मला, त्वाम तुम्हाला, प्रपन्नम शरणागत. माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्याचरणविषयी गोंधळून गेलो आहे आणि माझी मनःशांती नष्ट झाली आहे. अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे या संबंधी मी तुम्हाला विचारित आहे. मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलो आहे. कृपा करून मला उपदेश करा. तात्पर्य: स्वभावतःच प्रकृतीच्या भौतिक कार्यपद्धतीची रचना ही प्रत्येकाला गोंधळात टाकणारी आहे. या जगात पदोपदी गोंधळून टाकणारी स्थिती आहे आणि म्हणून मनुष्याने जीवनातील ध्येयप्राप्तीविषयी योग्य मार्गदर्शन करू शकणाऱ्या प्रमाणित आध्यात्मिक गुरूकडे जाणे आवश्यक आहे. आपल्या इच्छेविनाही घडणाऱ्या सर्व गुंतागुंतीपासून मुक्त होण्यासाठी संपूर्ण वैदिक साहित्य आपल्याला प्रमाणित आध्यात्मिक गुरूकडे जाण्याचा आदेश देते. या गुंतागुंती कोणी पेटविल्याविना पेट घेणाऱ्या वणव्याप्रमाणे आहे. जगातील परिस्थिती अशीच आहे. असा हा गोंधळ आपली इच्छा नसतानाही आपल्या जीवनामध्ये आपोआप निर्माण होतो. कोणालाही वणवा नको असतो, तरीही तो पेट घेतो आणि आपण गोंधळूनही जातो. म्हणून वैदिक ग्रंथ आपल्याला उपदेश देतात की जीवनातील गुंतागुंती सोडविण्यासाठी आणि त्या कशा सोडवाव्या याविषयीचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी परंपरेतून चालत आलेल्या आध्यात्मिक गुरूकडे जाणे आवश्यक आहे. ज्या व्यक्तीला प्रमाणित आध्यात्मिक गुरूचा आश्रय लाभलेला आहे तिला सर्व गोष्टींचे ज्ञान असते. यासाठीच मनुष्याने भौतिक गोंधळातच खितपत न पडता आध्यात्मिक गुरूचा आश्रय घेतला पाहिजे. हेच या श्लोकाचे तात्पर्य आहे. कोणता मनुष्य भौतिक गोंधळात सापडतो? ज्याला जीवनातील समस्यांची जाणीव होत नाही तो गोंधळात सापडतो. बृहदारण्यक उपनिषदामध्ये गोंधळलेल्या मनुष्याचे वर्णन पुढील प्रमाणे करण्यात आले आहे. मानव असूनही जो जीवनातील समस्या सोडवित नाही आणि आत्मसाक्षात्काराचे ज्ञान प्राप्त न करता कुत्र्या मांजराप्रमाणे या जगताचा त्याग करतो तो कृपण मनुष्य होय. जीवासाठी हे मनुष्य जीवन म्हणजे अत्यंत मौल्यवान संपत्तीप्रमाणे आहे. ज्या योगे तो जीवनातील समस्यांचे निराकरण करू शकतो. म्हणून या संधीचा योग्य प्रकारे लाभ न घेणाराच कृपण आहे. उलट पक्षी ब्राह्मण असतो तो या शरीराद्वारे जीवनातील सर्व समस्या सोडविण्या इतपत बुद्धिमान असतो. देहात्मबुद्धीने वश झालेल्या कृपण व्यक्ती आपले कुटुंब, समाज, राष्ट्र इत्यादींच्या प्रती अत्यंत आसक्त होऊन आपला वेळ वाया घालवितात. त्वचा रोगाच्या आहारी जाऊन मनुष्य आपल्या कुटुंबावर, उदाहरणार्थ आपल्या पत्नीवर, मुलांवर आणि इतर सदस्यांवर आसक्त होतो. कृपण व्यक्तीला वाटते की आपण आपल्या कुटुंबियांचे मृत्यूपासून संरक्षण करू शकतो किंवा आपले कुटुंब आणि समाज आपल्याला मृत्यूच्या दाढेतून वाचवू शकतो.
आपल्या मुलांची काळजी घेणाऱ्या पशूंमध्येही अशा प्रकारची कौटुंबिक आसक्ती आढळून येते. अर्जुन बुद्धिमान असल्यामुळे त्याने जाणले की आपली कुटुंबीयावरील आसक्ती आणि त्यांना मृत्यूपासून वाचविण्याची आपली इच्छा ही आपल्या गोंधळास कारणीभूत आहे. जरी तो समजू शकत होता की आपल्याकडून युद्ध कर्तव्य अपेक्षित आहे, तरी मानसिक दौर्बल्यामुळे तो आपले कर्तव्य पार पडू शकत नव्हता. म्हणून तो सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु भगवान श्रीकृष्ण यांना निश्चित उत्तराविषयी विचारणा करीत होता. तो श्रीकृष्णांचे शिष्यत्व पत्करण्यास सिद्ध होता. त्याला मित्रत्वाची बोलणी थांबवायची आहेत. गुरु आणि शिष्य यांच्यामधील संभाषण अत्यंत गंभीर असते आणि म्हणून मान्यता प्राप्त आध्यात्मिक गुरुसमोर अर्जुनाला गांभीर्याने बोलावयाचे होते. यास्तव भगवद्गीतेतील ज्ञानाचे श्रीकृष्ण हे आद्य आध्यात्मिक गुरु आहेत आणि गीता जाणणारा अर्जुन हा सर्वप्रथम शिष्य आहे. अर्जुन भगवद्गीता कशी जाणून घेतो हे गीतेमध्ये सांगण्यात आले आहे. तरी सुद्धा मूर्ख सांसारिक विद्वान म्हणतात की मनुष्याने श्रीकृष्णांना एक व्यक्ती म्हणून शरण जाण्याची आवश्यकता नाही, तर श्रीकृष्णांमधील अजन्मा तत्वाला शरण जाणे आवश्यक आहे. श्रीकृष्णांच्या आंतरिक आणि बाह्य स्वरूपामध्ये काहीही भेद नाही. जो हे सत्य जाणत नाही त्याने भगवद्गीता जाणण्याचा प्रयत्न केला तरी तो महामूर्खच होय. हरे कृष्ण.